नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, ईपीएफओ पेन्शनबाबत एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे ईपीएफओ पेन्शनबाबत लवकरच निर्णय घेणार, लाखो नोकरदारांची दिनदिन दिवाळी। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ईपीएफओचे प्रमुख दिवाळीला कर्मचारी पेन्शन EPS 95 योजनेअंतर्गत किमान मासिक पेन्शन 1000 रुपयावरून वाढवण्यावर चर्चा करण्याची शक्यता आहे, असे अहवालात म्हटले आहे। 2014 मध्ये नरेंद्र मोदी पहिल्यांदाच पंतप्रधान झाल्यानंतर ईपीएफओने किमान पेन्शन 1000 रुपयांपर्यंत वाढवली होती। ईपीएफओ म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी येत्या 2 दिवसात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे। तुम्ही पगारदार कर्मचारी असाल आणि तुमचा पीएफ कापला जात असेल तर दिवाळीच्या तोंडावर ही बातमी तुम्हाला आनंद देऊ शकते। सरकार ईपीएफओद्वारे प्रदान केलेल्या किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याची तयारी करत आहे। होय, तब्बल 11 वर्षांनी ईपीएफओ मिनिमम पेन्शनची मर्यादा वाढू शकते। ईपीएफओ लवकरच मोठा निर्णय घेणार। मित्रांनो, ईपीएफओची सर्वोच्च धोरणात्मक संस्था सीबीटीची 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी बेंगळुरू येथे बैठक होणार आहे, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी किमान पेन्शन वाढवण्याचा प्रस्ताव सर्वात महत्त्वाचा मुद्दा असू शकते। सध्या EPS 95 अंतर्गत किमान पेन्शन 1000 रुपयांपर्यंत मिळत आहे। अशा परिस्थितीत दरमहा किमान पेन्शन 2500 रुपयांपर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावावर चर्चा होऊ शकते। असे झाल्यास सुमारे 11 वर्षात पेन्शन मर्यादेत होणारा हा पहिलाच बदल असेल। 74 लाख ईपीएफओ पेन्शनधारक बऱ्याच काळापासून किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी करत आहेत। तर दिवाळीमध्ये ईपीएफओच्या बैठकीत EPS 95 योजनेअंतर्गत किमान मासिक पेन्शन वाढवण्याबाबत चर्चा होण्याची अपेक्षा असून या कालावधीत पेन्शन वाढवण्याचा निर्णय घेतला गेला तर 11 वर्षानंतर लाखो पेन्शनधारकांना दिलासा मिळू शकतो। नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर 2014 मध्ये ईपीएफओची किमान पेन्शन दरमहा 1000 रुपये करण्यात आली होती। पण त्यानंतर वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी संघटनांनी दीर्घकाळापासून पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी केली जात आहे। किमान पेन्शन वाढी व्यतिरिक्त बोर्ड गुंतवणूक धोरणे, निधी संरचना आणि डिजिटल सुधारणांवर देखील चर्चा करू शकते। या बैठकीत किमान पेन्शन वाढीचा निर्णय मंजूर झाल्यावर सुधारित पेन्शनचा लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना फायदा होऊ शकतो। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।